यानंतर बघूया चंद्रपुरातली ब्रेकिंग बातमी। चंद्रपूर जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून रोशन कुडे या शेतकऱ्यानं आपली किडनी विकल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं। किडनी विकल्याच्या या प्रकरणात आता डॉक्टर कृष्णा याला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे। डॉक्टरच्या सांगण्यानुसार भारतातल्या अशा गरजू लोकांना हेरून तो किडनी विकण्यासाठी त्यांना कंबोडियाला पाठवायचा। आरोपीच्या तपासात आतापर्यंत त्याने 10 ते 12 लोकांना अशा प्रकारे कंबोडियाला पाठवल्याची माहिती समोर आली आहे। रामकृष्ण संचू यांच्या अटकेनं आता या प्रकरणातील अवयव तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे। मुख्य आरोपी कृष्णा म्हणून आम्ही अटक केलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना विचारपूस केल्या तर आम्हाला माहित पडला की तो पण एक किडनी डोनर आहे। म्हणजे तो पण ते बिझनेस मध्ये काही नुकसान झाला तर त्यांनी स्वतः फेसबुकवर सर्च करून त्या फेसबुकच्या ग्रुपमध्ये काही संपर्क केलेला आहे, काही आरोपीला संपर्क केलेला आहे आणि तो पण तोच हॉस्पिटल, ते कंबोडिया हॉस्पिटलकडे गेला आणि तिकडे जाऊन ते किडनी विकलेला आहे।